नागपूरमध्ये 12वीचा पेपर फुटला पण मास कॉपी झालेली नाही। शिक्षण मंडळाच्या प्राथमिक चौकशीमध्ये हे निष्पन्न झालेले आहे। पेपर फुटला पण 21 विद्यार्थ्यांपुरताच तो मर्यादित राहिल्याचं समोर आलेलं आहे। रसायनशास्त्राची पुन्हा परीक्षा होणार नसल्याचे देखील सूत्रांनी माहिती दिली आहे। प्रश्नपत्रिका ही 10:37 व्हॉट्सअप ग्रुपवरती गेल्याचं निष्पन्न झालेलं आहे। पेपर फुटला तरी त्याचा गैरवापर झालेला नाही अशी देखील माहिती समोर येते। प्रश्नपत्रिका पोस्ट केलेला व्हॉट्सअप ग्रुप हा 21 सदस्यांचा नक्कल प्रमाणामध्ये आतापर्यंत 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे, तर पुढीलचा सगळा तपास हा देखील सुरू आहे। आणि याच संदर्भातले अधिकचे अपडेट देतात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे। तुषार, निश्चितच या संपूर्ण कॉफी प्रकरणासंदर्भामध्ये बोर्डाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। बोर्डाचं स्पष्ट म्हणणं आहे की ज्या व्हॉट्सअप ग्रुपवर ही प्रश्नपत्रिका आली होती ती 10:37 आलेली होती आणि 11 वाजता हा विद्यार्थ्याच्या हातामध्ये पेपर होता। 10:30 वाजताच्या आधीच सर्व विद्यार्थी हे आतमध्ये गेले होते। ज्या विद्यार्थिनीकडे हा मोबाईल सापडला तिच्या बॅगमध्ये सुरुवातीला हा मोबाईल होता आणि ती 12 वाजता जेव्हा वॉशरूम मध्ये गेली तेव्हा तिने तो मोबाईल मग नंतर आपल्या जवळ घेतला। त्यामुळे मास लेवलवर हा कॉपीचा प्रकार नाही, फक्त काही मर्यादित व्हॉट्सअप ग्रुपचे जे सदस्य 21 सदस्य आहेत त्यांच्यापुरतीच हा पेपर लीकचा प्रकार आहे। त्यामुळे रसायनशास्त्राचा जो 18 फेब्रुवारीला पेपर झाला तो नव्याने होणार नाही। मात्र हा पेपर कसा फुटला यामध्ये कोणकोणाचा सहभाग याचा शोध घेतला जात आहे। बोर्ड देखील आपल्या स्तरावर तपास करत आहे आणि पोलीस विभाग देखील आपल्या स्तरावर तपास करत आहे। महत्वाची गोष्ट की यामध्ये काही खाजगी शिकवणी क्लासच्या संचालकांचा सहभाग आढळलेला आहे। त्यापैकी एकाला अटक झालेली आहे, एका विद्यार्थ्याचा देखील सहभाग होता त्याला देखील अटक झालेली आहे आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा आणखी सखोल पद्धतीने तपास करत आहे। अगदी धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।